न्यायालय परिसरातील नूतन इमारतीचं मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते उद्घाटन। जिल्हा न्यायालय सुरू करण्याच्या मागणीसाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार मंत्री भरतशेठ गोगावले यांची ग्वाही। महाड शहरातील न्यायालय परिसरातील नूतन इमारतीचं उद्घाटन रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते बुधवारी 7 मे 2025 रोजी करण्यात आलं। 2021च्या महापुरामध्ये महाडच्या न्यायालयातील दस्तावेज व कागदपत्रांचं मोठं नुकसान झालं होतं। माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याकाळी महाड शहराला भेट दिली असता महाड वकील बार असोसिएशनच्या मागणीनुसार आणि मंत्री गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे शिंदे यांनी जवळपास 1 कोटीचा निधी न्यायालयीन व्यवस्था व वकिलांच्या सोयीसुविधांसाठी मंजूर करून दिला। या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हावा या उद्देशाने वकिलांमार्फत एक इमारत उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे ठेवण्यात आला। न्यायालय दस्तावेज, कागदपत्रांची सुरक्षितता आणि वकिलांना बसण्यासाठी हक्काची जागा मिळावी हा प्रमुख हेतू यामागे होता। सदर प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून न्यायालय परिसरातील नगरपरिषद जागेत शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ही नूतन इमारत उभारण्यात आली। या इमारत उद्घाटन प्रसंगी महाड बार असोसिएशन तर्फे अध्यक्ष संजय भिसे, उपाध्यक्ष संतोष काळे, सेक्रेटरी कैलास पवार, माजी अध्यक्ष जयश्री दोशी, वरिष्ठ मार्गदर्शक कादिर देशमुख, शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले, महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे, माजी विरोधी पक्षनेते सुनील अग्रवाल, महिला आघाडी शहर प्रमुख सौ विद्या देसाई, इमारत बांधकाम ठेकेदार संजय मोरे आदी उपस्थित होते। संजय भिसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या नूतन इमारतीच्या निर्मितीसाठी सहकार्य करणारे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे सातत्याने पाठपुरावा करणारे मंत्री गोगावले यांचे विशेष आभार मानले। तसेच या इमारतीच्या माध्यमातून आगामी काळात जिल्हा न्यायालय महाडमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत यासाठी शासन दरबारी जे काही सहकार्य लागेल त्याची पूर्तता करण्यासाठी मंत्री गोगावले यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती केली। या विनंतीचा विचार करून मंत्री गोगावले यांनी देखील हे न्यायालय सुरू करण्यासाठी शासन दरबारी जे काही प्रयत्न करावे लागतील ते सर्वतोपरी करणार असल्याचं आश्वासन या निमित्तानं सर्व उपस्थितांना दिलं। या नूतन इमारतीच्या प्रस्तावासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या वकील असोसिएशनच्या सनी जाधव यांचं त्यांनी या निमित्तानं विशेष कौतुक केलं। तसेच वकिलांच्या दृष्टीनं या इमारतीत अन्य काही लागणाऱ्या सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची देखील ग्वाही दिली। या कार्यक्रमाला महाडमधील वकील, शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज एका चांगल्या वास्तूचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मागच्या वेळेला महापूर आला आणि महापुराचा बऱ्याचशा लोकांना नुकसान झालं, पण काही लोकांना फायदा पण झाला। त्यामध्ये तुमचा पहिला ह्या इमारतीच्या रूपाने लक्षात ठेवा, कारण एवढा मोठा पूर आला नसता तर हे आमच्या वास्तू तेवढी लक्षात नसती। आणि योगायोगाने स्वतः मुख्यमंत्री कोर्टामध्ये आले, तुमचे कागदपत्र पाहिले, वस्तुस्थिती पाहिली आणि त्याच वेळेला याला 75 लाख रुपये त्यांनी दिले होते। त्यात आणखीन 25 लाख वाढवून आपण मला वाटतं 1 कोटी केले। म्हणजे एक कोर्टाची आपली कायम स्वरूपाची चांगली अद्यावत इमारत आपण हवेच्या तिथे घेतली, त्याचा भूमिपूजन समारंभ केला आणि जे गवळी साहेब स्वतः आले होते ते आता मला वाटतं 14 तारखेपासून मला वाटतं देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे जज बनतायत, हे झालेले आहेत मुख्य न्यायाधीश, पण 14 तारखेला मला वाटतं 4 त्यांच्याकडे येईल। तर एक महाराष्ट्राची भूषणाव बाब आहे ती, त्यांनाही शुभेच्छा आमच्या सांगा, पाठवा, कारण त्या दिवशी बरीचशी आमची ज्यांनी स्तुती केली कार्यक्रमामध्ये। तर म्हणजे असो, आता नवीन गोड बातमी आपल्या अध्यक्षांनी भिसे साहेबांनी सांगितली की इथे जिल्हा न्यायालय ना, आपलं जिल्हा न्यायालय जर आलं तर म्हणजे माणगावला किंवा अलिबागला काही ठिकाणी जावं लागायचं ते जावं लागणार नाही। म्हणजे जेवढं जवळजवळ तुम्हाला सुविधा करून देता येतील तेवढे आम्ही देण्याचा प्रयत्न करू। तुमच्या हायकोर्ट किंवा सुप्रीम तिथून तुमची परवानगी तुम्ही तुमच्या लेवलने आणा, शासनाच्या माध्यमातून ज्या काही परवानग्या लागतील त्या आणण्याची जबाबदारी आमची लागली। मध्ये 7 टेबल असो किंवा 8 असो किंवा 9 टेबल असो, तिथून तुम्हाला मोकळं करून देण्याची जबाबदारी आमची आहे। म्हणजे असो, मी आपल्या वकील लोकांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो, आभारी मानतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।